रूप पाहता लोभेनी रूप पाहता लोभेनी रूप पाहता लोभेनी रूप पाहता लोभेनी सुख वचनायका कमलापती माझे रंगाची विनंती माझे रंगाची विनंती माझे रंगाची विनंती वचनायका कमलापती माझे रंगाची विनंती कर जोडितो कथे काळे आपण हसावे जवळे घ्यावे घ्यावे माझे भाग जरी का मागे नाले तुकया बंधू म्हणे देवा शब्दाने तुका राघवा कर जोडितो कथे काळे
कमलापती वचन आहे ग कमलापती वचन आहे कमलापती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती कमलापती शंकाचे विनंती माझे रंकाची विनंती कर जोड अधिकारी कर कमलापती वचन आहे कमलापती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती माझे रंगाची विनंती माझे रंगाची विनंती करा जोड अधिकारी करा जोड
विठ्ठल 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 वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी घ्यावी घ्यावी माझी भाक जरी का मागे नानेक कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी तुकया बंधू म्हणे देवा शब्द तुकाचे राखावा कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा वचन ऐका कमलापती माझे रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी आदरणीय पूजनीय वैकुंठवासी या भागातले महान संत जे हयात असताना त्यांच्या फोटोची लोक पूजा करायचे ही डोळ्यांना पाहिलेली घटना आहे. पूजनीय कोंडाजी बाबा डेरे त्यांच्या पुण्यस्मरणार्थ हा कार्यक्रम आहे. किती वर्ष? 28 वर्ष जवळजवळ 3 तप होत आले. सेवा चालू आहे. हळूहळू त्याला स्वरूप येत चाललंय. आणि दुसरी घटना अशी आहे, अतिशय पवित्र बाजू सांगायची म्हणजे माझ्या उजव्या हाताला पूर्ण विश्वातील हिंदू समाजाच्या हृदयावर राज्य करणारे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आणि त्या शिवरायांचे पाऊल कधीतरी ह्या जागेला लागले असतील. शिवराय इथे खेळायला आले असतील, आईनं कधीतरी हाताला धरून आणलं असेल. त्या मातीला आल्यालाच मी येशीच्या बाहेर वंदन केले की ह्या छत्रपती शिवरायांचे पाय लागलेले. दुसरी गोष्ट अशी आहे, या भागातले खूप मोठमोठे संत आहेत. जुन्नर भाग म्हणजे
जसा मासवडीमध्ये प्रसिद्ध आहे मसालावडीमध्ये, तसा कीर्तनकार महाराज एकाकडे एक सगळ्याची नावं सांगत बसायचं माझं आता आजचं काम नाही. पूजनीय डेरे बाबा, साधू बाबा वायकर, रामदास बाबा मनसुख, इकडं ओतूरचा भाग, सुमंत महाराज नलावडे, तुळशीराम महाराज सरकटे, एकाकडे एक एका होणी बळीरे, आजही हयात भरपूर महाराज लोक आहेत. असा हा भाग आहे. वाजवणारे, म्हणणारे, गाणारे. मला वाटतं शिंगोटे महाराज का हो, त्यांची माझी भेट झालेली 20 वर्षाच्या पुढे झाली घाटकोपर नामदेव शास्त्रींच्या बरोबर. त्यांच्याकडे माझं कीर्तन होतं त्यावेळेला ते माझ्यापेक्षा कीर्तनात तयार होते. म्हणजे त्यावेळेला होते म्हणजे आज नाही असं नाही, आजही आहे. नवीन होतो मी, मला सुरुवातीला तारीख घेताना म्हणले बघ बरं का मुंबईचं कीर्तन आहे, जोग महाराज संस्थेमध्ये आले होते. म्हणले जमेल का तुला, तुझं वय वगैरे पाहून नाही वाटत. म्हणलं ठीक आहे जमू कसं तरी. केलं आपलं कसा जसा असेल तसा. शेवटी कसं असतं, वक्ता जो असतो ना, वक्ता हा 100% पारतंत्र्यामध्ये असतो. म्हणजे निळा म्हणे मी बोलता दिशेपरी त्याची सत्ता. बोलवणारी आमची माऊली असते. माझा आत्मविश्वास आहे मंडळी, ज्या माऊलीने मेलेल्या मडेला बोलवलंय, ज्या माऊलीनं रेड्याला बोलवलंय, खड्याला तू बोलविणारच ना, असा माझा आत्मविश्वास आहे का नाही. म्हणून माऊली बोलून घेणार आहेत, ज्ञानेश्वरी बोलून घेते. आणि वातावरण महाराज आजान वृक्ष मला वाटतं आळंदी सोडून पहिल्यांदाच बघतोय मी, आहे का नाही. आजान वृक्षाची बाग आहे, असं वाटतं की माऊलीच्या मंदिरात उभा आहे मी. ज्या जगद्गुरु तुकोबरायांचं नाव पूर्ण त्रिभुवनामध्ये आहे, गाजलेलं आहे. स्वतःच्या संसाराचे राख रांगोळ करून सर्व जाळोनी संसार बैसलो अंगणी. जाळोनी म्हणजे ती काय पेटून देऊन असं नाही. जाळोनी म्हणजे पुन्हा दुसऱ्या अभंगात सांगितलं, जाळणं म्हणजे आम्हाला कळत नाही महाराज. बरं म्हणलं सोपे भाषेत सांगतो, संसाराच्या नावे बस हे जाळणं आहे. जाळणं म्हणजे काय काडी लावून पेटून द्यायचं थोडं. गोंदवलेकर महाराज त्यांची आई परमार्थिक होते आणि त्या म्हणायच्या मला काशीला वगैरे यायचे, तू चाललास ना वृंदावन गोकुळ वगैरे. म्हणले आई एवढं सोपं रस्तं येणं नाही. म्हणले मला यायचं किती अवघड असो, पण यायचंच आहे का. अरे म्हणले पण यायची माझी इच्छा आहे, पण हे घरदार एवढं मोठं पसारा कोण बघायचं. म्हणले मीच सोय लावतो त्याची, तू चिंता करू नको. तुला यायचंय ना, तुझी बॅग भर. गाडी वगैरे उभी केली, बैलगाडी असेल तेवढा स्टँडला जाण्यासाठी. आणि जेवढं काय घरातलं सर्व धन धान्य होतं, काय जे असेल अख्ख्या गावातल्या गोरगरिबाला वाटून टाकलं. का तुम्हाला जर परमार्थ करायचा असेल, तुमचं जीवन जर संसारामध्ये अडकलं ना, आज मोठमोठी माणसं आहेत. एका काळामध्ये त्यांनी महाराष्ट्र हलवून सोडलेला आहे वाणीनं. ही माणसं आज रडतात का, त्यांनी ज्ञानेश्वरीपेक्षा संसाराकडे जास्त लक्ष दिलं. आणि असंही मंडळी, चिडिया दो दो न बनी, एक डाल एक ले एक डाल, असं आहे. कुठलं तरी तुम्हाला घ्यावं लागेल. तुम्हाला परमार्थातला बादशाह बनायचा असेल, परमार्थातला वाघ बनायचा असेल, महाराष्ट्रात गर्जना करायची असेल, तुम्हाला ह्या सडक्या संसाराकडे थोडं दुर्लक्ष करावं लागेल. सोडून जायची गरज नाही. माऊली सांगितलं आसोनी संसारी राहा तिथंच, पण राहायचं कसं जीवनामध्ये महाराज, अशा अलिप्त पद्धतीने राहायचं, त्याच्यामध्येच राहा. घरातल्या माणसाला असं वाटलं पाहिजे महाराजांचं प्रेम सगळं घरावरच आहे आपल्या मालकाचं. पण तुम्ही ना ज्ञानेश्वरीच्या दिशेने ज्या दिवशी पाऊल टाकाल ना, त्या दिवशी घर आपल्याला मेले पाहिजे आणि आपण घराला मेलेलो पाहिजे. उंबऱ्याच्या पाऊल टाकला ना, घरातली माणसं जिवंत आहेत का मेले हे तुमच्या दृष्टिकोनातून ते मेलेले असतात आणि तुम्ही त्यांच्या दृष्टिकोनातून मेलेले असतात. तुम्ही घरात आल्याच्या नंतर तुम्हाला आठवण आले आपले लेकर आहे बरं का, आहे इतकं अलिप्त राहिले तरच तुमचं जीवनामध्ये कीर्ती होती आणि ख्याती होती जीवनामध्ये. अर्जुनाला ज्ञानेश्वरीमध्ये गीतेच्या माध्यमातून कुरुक्षेत्रावर भगवंत हेच सांगताय, अर्जुना तुला संसार मोठा करायचा आहे का परमार्थ मोठा करायचा. देवा अरे तुझ्यासारखा एवढा मोठा वैभवशाली जगन्नायक माझ्या रथावर आरूढ आहे, मला दुसरं काय करायचं. पण तुला जर असं करायचं असेल, तुला बाकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं लागेल अर्जुना, आणि स्वतःच कल्याण करा. मानवी जात मनुष्य जीवन त्याला म्हणतात. तुमच्या पुरीचं पोराचं जावयाचं बायकोचं सासू सासऱ्याचं कुत्र्याचं कोंबड्याचं भलं नाही आणि तुम्ही काहीच करू शकत नाही. तुमचं जीवन तुम्हालाच मोठं करायचंय. भगवंत अर्जुनाला कुरुक्षेत्रावर सांगतात, अर्जुना
उद्धरेत आत्मनात्मानम आत्मानम अवसादयेत. बस तुझं जीवन तुझं तू कल्याण कर. आत्मानम अवसादयेत. तुझं स्वतःला जीवन नष्ट करू नको, नरकगामी बनू नको, तुझं कल्याण कर. म्हणून जे काय म्हणतं भाऊ भाऊकी पाहुणे रावळे इष्ट मित्र सखे सोयरे गुरु शिष्य हे बाजूला ठेवा. तुमचं जीवन तुम्हाला मोठं करायचं आहे ना. बघा भगवंताचे काय वाक्यात भगवंत काय बोलतात अर्जुना. भगवंत म्हणतात अर्जुना जगी कीर्ती रूढवी. तो जुन्नर मध्ये जन्माला आलेला आहे का पारुंडे जन्माला आलेला आहे, काळे फाटे जन्माला आलेला आहे का अजून कुठं कुठं जन्माला आलाय हे बघत नाही निसर्ग. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जन्म मानवी जीवन तुम्हाला मिळाले ना. तुम्ही नुसते हमाली करण्यामध्ये 100 वर्षे घालवले. 2 पोरं, एखादी नोकरी, 2-4 वाकळा, एखादी गाडी, 4 एकर जमीन, हे तुमचं जग नाही. अरे जनावरालाही कळतंय. तुमचं जीवन तुमचं तुम्ही देव बनावं लागतं 100 वर्षाच्या आयुष्यावर. फक्त 100 वर्ष आयुष्य हे सामान्य नाहीये. आमच्या माऊलीनं 21 वर्ष 3 महिने आणि 5 दिवसामध्ये जगात ख्याती केली. जगात आजही पृथ्वी जन्माला आल्यापासून माऊलीची बरोबरी करणारा, जगद्गुरु तुकोबारांची बरोबरी करणारा या जगात अजून कुठला साधू आणि कुठला महंत अजून जन्माला आलेला नाही. कुठली मानवी जात अजून जन्माला आले नाही. आणि हे स्वतः भगवंत सांगतात. हे मी अर्थ सांगतोय. स्वतः भगवंत म्हणतात आणि जेव्हा अभंग तुमच्यामुळे पुढे मी म्हणणार आहे त्या अभंगाचं वय 728 वर्ष वय. नामदेव महाराज लिहून घेत आहेत आणि भगवान परमात्मा बोलतायत. भगवंत म्हणतायत नामदेव अरे काय सांगावं माऊली विषय. पूर्वी अनंत भक्त झाले, पुढे भविष्य बोलिले, परी निवृत्ती ज्ञान देवे सोडविले अपार जीवजंतू. तुमच्या आमच्या जीवनामध्ये दिवस रात्र हजारो तास सेकंद आणि मिनिट वायाला चाललेले असतात मोबाईलच्या माध्यमातून वगैरे वगैरे माध्यमातून. माऊलीच्या विषयी नामदेव महाराज अभंग लिहितायत आणि हे भगवंत बोलतायत. अरे नामदेवा काय सांगावं तुला, ह्या माऊलीचं जगणं काय सांगावं या ज्ञानोबाचं. जो जो दिवस उगवला तो तो ज्ञानदेवे सफल केला. पदांतर कतीला जेने आत्माराम संतोष आहे. जो जो दिवस उगवला, जो दिवस उदयाला आला ना त्याच्यातला 1 सेकंदही व्हायला जाऊ दिला नाही मंडळी. 21 वर्ष 3 महिने आणि 5 दिवसामध्ये जे माऊली बोलले जन्माला आल्यापासून जे बोलले ना त्यांचं बोलणं म्हणजे ज्ञानेश्वरी. त्यांचं बोलणं अमृत अनुभव आहे. त्यांचं बोलणं 65 आहे. त्यांचं बोलणं म्हणजे हरिपाठ आहे. जगद्गुरु जे बोलले ना जन्माला आल्यापासून ते जे बोलले ती गाथा आहे. तुमचं आमचं बोलणं कोण कुत्रा ऐकतो. घरात बायको नीट ऐकत आहे म्हणजे आंबट झाली तुझं ऐकून बस कर, हे आपलं बोलणं आहे. तुमचं बोलणं तुमच्या बायकोनं ऐकू नये म्हणजे तुमच्याकडे हात करतो म्हणजे तुम्हीच नाही बरं का, सगळे आले माझे. नाही तर तुम्ही मला बाबा माझ्याकडे सुरू केलं. तुमचं बोलणं तुमच्या पत्नीने ऐकू नये, पोराने ऐकू नये, पण नातू पण त्याने म्हणा अ बाबा भास करा तुमचा. हे जग नाही तुमचं. अरे ज्यांच्यासाठी एवढा मोठा वाघासारखा देह पण हमाली करून असं बैलासारखं घाणा ओढून झिजवलंय, त्यांनी नुसता रस पिले. तुम्हाला काय डेक बांधीला घाना बांधून डोळे, मागे आर त्याने पोळे, चालिलो किती ते नकळे, दुखे आरंभळे तहान भोग. घाण्याच्या बैलासारखा प्रपंचरूपी घाण्याला झोपलेला बैलही मनुष्य जीवन. तुम्हाला जर ज्ञानेश्वरी नाही समजली ना, तुम्हाला ज्ञानेश्वरीची किंमत जर नाही कळली ना, मनुष्य जीवन म्हणजे घाण्याचा बैल आहे. बैल तरी म्हणत बघा तुम्ही आम्ही गाडी जर भाड्यानं लावली तिचं किलोमीटर मोजले जातं. घाण्याला झोपलेल्या बैलाचं कोणी किलोमीटर मोजलंय कधी त्या मालकानं? बघा तुम्ही शनी शिंगणापूर तिकडे त्या घाण्याला ऊसाच्या चारकाला बैल झोपलेले असतात. गिराईक आलं ना की रटा दिलाच बैलाला गेले कर 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 सोडत. बर खायला त्याला कधी रस त्याला पाजलाय का त्या मालकानं बैलाला? हे जीवन आहे. घाण्याच्या बैलासारखा मनुष्य झोपलेला असतो. त्याचा रस पिणारे नातू पंतू बायकापूर हे दुसरे. तुम्ही नुसतं मरेपर्यंत ओढायचं. बरं चालिलो किती ते न कळे, किती किलोमीटर मी चाललोय कोण नक्की करताय? का सांगतो हे जगणे हे जीवन आहे. म्हणून मनुष्य जीवनाला तुम्हाला कळायचंय. तुम्हाला नाही ज्ञानेश्वरी कळू द्या, नाही देवाचं महत्व कळू द्या, नाही तुम्हाला गुरुचं आणि संतांचं महत्व कळू द्या, पण तुम्हाला तरी कळून घ्या. तुम्ही स्वतःला कळले पाहिजे. माऊलीची ज्ञानेश्वरी सर्व याच्या भोवतीच फिरते. तुम्हाला नटवा, तुम्हाला वाढवा, तुम्हाला मोठं करा.
तुम्ही आहात. तुमच्यासारखं जगात दुसरं कोणी मोठं नाही. तुम्ही देव होऊ शकता, तुम्हीच माऊली होऊ शकता. अहो या जिल्ह्यामध्ये आम्हाला हैदराबादला कुठे एनपी ओपी मध्ये जर बाहेर गेलं तर आम्हाला सांगावं लागतं जिल्हा पोस्ट मुक्काम पोस्ट. तुम्हाला काय सांगायची गरज आहे? तुमच्यापासून आळेफाटा किती किलोमीटर आहे? आळेगाव किती किलोमीटर आहे इथून? 30, 35, 40 धरा. आळ्यापासून उत्तरेला 1 किलोमीटर अंतरावर रेड्याची समाधी. केवढं भाग्य असेल. अरे रेडा देव होतोय आणि तुमच्या आमच्यासारखे करोडोपती मेल्याच्या नंतर मसनवाट्या सुद्धा जाळू देत नाही. तो नाही म्हणते ही तर जाळायच्या लायकीचं नाही. हे काही सांगावं लागतं तुम्हाला? स्मशानभूमीत जाळू देत नाहीत. बदलापूरची घटना आठवा जरा. जाळू दिला का तिथं? आणि रेड्याची समाधी करोडो रुपयाचं मंदिर आहे 700 वर्षापूर्वीचं. ज्या माऊलीने बांधावं. रेड्याला हे कळलंय. कधी आपल्याला कळायचं हे जीवनामध्ये? हे कीर्तन आहे. रंगूबाई ठकूबाईचे गप्पा हे पाटील असेल ते महाराज तसे हे तसे हे सांगण्यासाठी नाही आलेलो. माझ्या माऊलीनं ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलंय, माझ्या जगद्गुरु तुकोबरायाने काय सांगितलंय, हे जीवन ज्यांना कळलं ना त्यांना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. आणि अशा तुकोबरायांचे लहाने भाऊ आहेत कान्होबराय, त्यांचा अभंग आहे. मला ह्याच्यासाठी सांगावं लागलं, ही परंपरा आहे. ज्या परंपरेत जगद्गुरु तुकोबराय आहेत, ज्यांची आरती ओवाळवी जगानं ते तुकोबराय आहेत. आणि त्यांच्या घरामध्ये जन्माला आलेले हे कान्होबराय आहेत. हे तिघजण भाऊ तरुण वयामध्ये विरक्ती निर्माण झाली आणि विरक्त होऊन जे गेले पुन्हा परत आले नाहीत, त्यांचं नाव आहे सावजी. मोठे भाऊ तुकोबरायांचे मोठे बंधू. 2 नंबर तुकाराम महाराज आणि 3 नंबर हे कान्होबराय आहेत. लहाने भाऊ आहेत. त्यांचे अभंग वाचून बघा जरा. प्रत्येक अभंगात देवाला शिवी घालतायत आणि सांगतायत दे माझ्या भावा अनुनिया. आमच्या खानदानीवर बसलाच काय? आमचं तुला ऊस गोड झालं मग काय मुळा सगळं खातो का? 8 पिढ्या झालंय आमची माणसं तू खातोयस. खरं सांगा तुम्हाला, देवानं जी माणसं खावेत ती किती गोड असतील. अरे ज्यांच्याकडे कुत्राही नीट बघत नाही ते माणसं काय गोड असतात? देवाला खाणं शब्दाचा अर्थ आहे वैकुंठाला घेऊन जाणं. देवाला सुद्धा तुमची गरज पडावी. देवानं तुम्हाला मुराळी स्वतः तुकोबराय सांगतात, पहिला आले हरी शंख चक्र शोभे करी, गरुड येतो फडत्कारे, नाभे नाभे म्हणे तोरे. आणि कधी आले तुका देखोन एकला वैकुंठावनी हरी आला. तुम्ही एकटे राहावं लागतं. तुमच्या संग जर तुमचं सगळं गबाळ म्हणलं ना, सगळंच काही जर हे म्हणलं तर मग तुमचं कल्याण होत नाही जीवनामध्ये. एकटे शब्दाचा अर्थ आहे तुमच्या बरोबर ज्ञानेश्वरी पाहिजे, तिला तुमचं जीवन समर्पित पाहिजे. तुका देखोनी एकला वैकुंठावनी हरी आला. आणि महाराज म्हणले मला कोणी प्रवृत्त केलं नाहीये, मला कोणी जा म्हणून सांगितलं ना वैकुंठाला. बघा शब्द कसे आहेत बघा, कधीतरी वाचा निर्याण प्रसंग. महाराज म्हणतात आता मज जाणे प्राणेश्वरा सवे. माझ्या प्राणाचा जो ईश्वर आहे, माझ्या प्राणाचा जो मालक आहे ना. आपल्याला मालक भरपूर असतात. आपला पोरगा आपला मालक आहे, मालकीन मालक आहे, सासू सासरे मालक आहेत, आपले आई वडील भाऊ भाऊ सगळे आपले मालक आहेत. जगद्गुरु तुकोबराय सांगतात माझा एकच मालक आहे. आता मज जाणे प्राणेश्वरा सवे. जो प्राणाचा ईश्वर आहे त्याच्या सवे मी माझ्या भावे अनुसरलो. बस हे तुकोबराय आहेत. आणि त्या तुकोबरायांच्या घरात जन्माला हे लाडकं व्यक्तिमत्व हे कान्होबराय आहेत, लाणे भाऊ. ते परमात्म्याला विनंती करतायत. जसे जगद्गुरु तुकोबराय वारीला गेल्याच्या नंतर प्रत्येक वारीला तुकाराम महाराजांच्या बरोबर 10-20 वारकरी 5-50 काय असतील ते जायचे. जसे हैबत बाबा सुरुवातीला माऊलीच्या पादुका गळ्यामध्ये बांधून वारी करायचे, तसे तुकाराम महाराज त्यांच्या काळामध्ये स्वतः एकटे जायचे. कधी कधी 10-5 वारकरी असते. भजन करत करत पंढरपूरला जायचे. आणि पंढरपूरला गेले पहिलं काम चंद्रभागेचं स्नान, पुंडलिकरायचं दर्शन आणि मग भगवंताचं दर्शन. प्रत्येक वारीचा त्यांचा असा नियम. आणि दुसरं काही नाही. मला इलेक्शन मध्ये यश येऊ दे, खुर्ची मिळू दे, काही गृहमंत्रीपद मिळू दे, मग कुठलं पद, ह्याच्यासाठी नाही वारी. देवाची या चाडे आळवावे देवा, देवासाठी देवाकडे. आणि एक दिवस तुकाराम महाराज भगवंताच्या समोर उभे आहेत आणि थोडस बोलतायत, विनंती करतायत.
श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवादि देवा कृपळवाजी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सहज रूपा तुकाला लोटांगणे मग ठाव देवा चरणी. बस देवा दुसरं काही मागायचं नाही मला. गाडी नको, बंगला नको, काही नकोय. का तू का म्हणे आम्ही राज्य त्रैलोक्याची काय तुझ्याकडून दुसरं मागावं. पण जे दुर्मिळ आहे, जे भल्या भल्यांना मिळत नाही ना, ती माझी इच्छा आहे. ठाव देवा जे चरणी तुझ्या पायाजवळ मला जागा मिळावी भगवंत. बस एवढंच. तसे हे कालोबार आहे. पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला विनंती करत आहेत, देवा बाकी काही नको आहे, आमची ही परंपरा आहे. वडिलाची रीत जाणत असो. बस माझ्या भावाची परंपरा मला माहित आहे. त्या परंपरेमध्ये, त्या वंशामध्ये आणि त्या संप्रदायामध्ये, त्या कुळात माझा जन्म आहे. म्हणून माझी दुसरी काही इच्छा नाहीये. पण एक इच्छा आहे देवा, आणि ती इच्छा तू पूर्ण करशील असा मला आत्मविश्वास आहे. म्हणून एक हात जोडून तुला विनंती आहे, आणि ती माझी ऐकावीस अशी विनंती अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज करतात. वचन ऐका कमळापती, 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 वचन ऐका कमळापती. वचन ऐका कमळापती, माझी रंकाची विनंती. वचन ऐका कमळापती, माझी रंकाची विनंती. कर जोडितो कसे काळी, कर जोडितो कसे काळी. वचन ऐका शब्द कसे बघा. दररोज पाठातला अभंग आहे. काय अभंग जरा अवघड निवडला तर मग काय सांगायचं तेच असतं. पण ते काय होतं, शब्द मागे पुढे, अभंग जरा थोडासा लांबसा निवडला, अपरिचित, लक्ष लागत नाही लोकांचं. आता हे पाठांतरातला ओळखीचा माणूस आहे, ओळखीचा आहे का नाही. जरा ओळखीचा माणूस असला की मग काय येतात आपलं जवळच, हा जय हरी जय हरी मला बरोबर असे. नाही तर मग तू महाराज कुठले होते, कोण होत, काय लक्षातच आलं नाही वगैरे असं होऊ नये म्हणून अभंग परिचयातला दररोज मालिकेतला हा पहिलाच अभंग आहे. पहिला दुसरा तिसरा अभंग असेल ना, दररोज आपण म्हणतोय. कुठल्या मालिकेत पहिलाच टाकला, कुठं तिसऱ्या नंबर, कुठं दुसऱ्या नंबर. वचन सुरुवात कशी बघा. वचन माझं बोलणं, माझं काही भाषण वगैरे ऐक असं नाही. माझं व्याख्यान ऐक बरं का देवा, माझी काही कथा ऐक असं नाही. वचन, साधूच्या बोलण्याला वचन म्हणतात. वचन, प्रवचन, माऊली तुकोबराय, हे जे संत नामदेव महाराज, एकनाथ महाराज जे बोलले त्यांच्या शब्दाला वचन म्हणतात. आणि आपल्या बोलण्याला माऊलीने स्पेशल अभंगलेलं आपल्या बोलण्यावर, अनंत वाचाळ. बस आपल्या वाणीला ही उपमा दिली माऊलीने. बस तुमचं आमचं त्याला माऊली विचार, महाराज आमच्या बोलण्याला काय आहे म्हणलं, तुमच्यासाठी अभंगलेलं आहे, काय चिंता करू. अनंत वाचा बरळती बरळ, हे आपलं बोलणं आहे. साधूचं बोलणं तसं नाही. वचन ऐका, माझी विनंती देवा ऐका. आणि ज्याला बोलतायत ना तो कोण आहे, इंद्र, चंद्र, भगवान शंकर, ब्रह्मा, चंद्र, हे बाकीचे जे देव हे डागाळलेले, एकही देवाचं नाव घेतलं नाही याच्यात, दुसरा कुठलाच नाही. तो कमलापती. तुम्हाला बोलताना सुद्धा हे शब्द कसे बोलावेत हे लक्षात आलं पाहिजे. कमला
म्हणजे जिचा कमलामधून समुद्रातून जन्म झालेला आहे तो कमलापती. कमला म्हणजे लक्ष्मी, आणि तिचा वडील, आई वडील, भाऊ वगैरे पती याच्यात खूप अंतर आहे बरं का. दुसरे नातलग वेगळे आहेत. वडील जरी जन्मदात्रे असले तरी मुलीला हे सोडावे लागतं, आहे का नाही. मुलगी दूर राहू शकते, पण जो पती ना, त्या पतीवर तिचा पूर्ण ताबा असतो, किंवा त्याचा हिच्यावर ताबा असतो. दुसऱ्या नातलगाचा नाही, मेहण्याचा, मामाचा, लग्नापुरता आपला तेवढंच त्याला मान आहे, पाठीमागं उभा राहणे, बस एवढंच. पुन्हा मामा लग्न लागलं की गेला बाजूला. आई वडील लग्न आता होती तुमची, आता झाली आमची, वगैरे वगैरे. आता होती आमची, आता झालं, आई वडील बाजूला गेले. भाऊ भाऊ की सर्व. पती जो आहे, नवरा जो आहे, मालक आहे, तो नाही. रात्र त्याच्यावर तिचा कब्जा असतो, तिचा हक्क असतो. तिचं नाव आहे कमला, आणि तिचा हा पती आहे, मालक आहे. तुकाराम महाराज ते कान्होबाराला हे सांगायचंय, अशा श्रीमंत व्यक्तीचा तो मालक आहे. जग जिच्या पाया पडतंय ना, जग लक्ष्मीच्या जे पाया पडतंय ना, पुराणात एक कथा खूप सुंदर आलेली आहे. शनीची आणि लक्ष्मीची थोडीशी भांडणं झाले, तात्विक भांडणं. शनिदेव म्हणले मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, आणि लक्ष्मी म्हणाले नाही नाही, मी हजारो पटीने तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. यांचं भांडणं केलं, विष्णूकडे गेलं. म्हणले आमच्या दोघातून कोण श्रेष्ठ आहे. म्हणले असं काय कळत नाही कोण श्रेष्ठ आहे. तुम्ही 100 पाऊल दोघंही चाला आणि माझं चालून परत या. दोघालाही चालायला लावलं आणि दोघंही परत आले. म्हणजे आता कोण श्रेष्ठ आहे. म्हणले असं आहे, लक्ष्मी येताना चांगली आहे आणि शनी जाताना चांगला आहे. बस तुम्हाला कळलं. म्हणजे ही लक्ष्मी. आणि लक्ष्मीची दुसरी घटना अशी आहे, लक्ष्मीचे नख आहेत ना, पायाचे नख परत फिरलेले आहेत, लाता मारून मारून, आणि इथं कपाळाला घाटा पडलेला. बघा तुम्ही, मुस्लिम समाजाचा काय माणूस असतो ना, अल्लाह हुब्बर करणारा, तो नमाज पाडणारा, तो नमाज पाडून पाडून डोकं टिकून असा चट्ट पडलेला असतो. किंवा एखादी आपली महिला कुंकू लावून लावून कधी ते कुंकू उत्तानी तसं तिथं जखम होते, तसं लक्ष्मीच्या कपाळाला असं ते कुंकू लावायच्या जागेवर अशी जखम झालेली. लक्ष्मीला विचारलं, तुमचे हे पायाचे नख परत फिरलेत आणि हे कपाळाला, ते म्हणली काय, जी लोक मला काहीच मागत नाहीत, सदा माझ्याकडे पाठ फिरवलेली असते, काहीतरी मागावं म्हणून त्यांचं दर्शन घेऊन पाया पडून पडून माझ्या कपाळाला इथं डोक्याला चट्टा पडला. आणि म्हणले हे जे पायाला नाही, म्हणले जे भिकारीवर तिचे लोक आहेत ना, जे माझ्या माग लागलेले आहेत, त्यांना लाता घालून घालून हे पायाचे नख परत फिरले. का आता तुम्ही कळून घ्या. म्हणून तिच्या माग लागून तीच आपल्या घरी येत नाही. म्हणून ज्या डेरे बाबांचं जीवन, जे रामदास बाबांचं जीवन, साधू बाबा वायकर यांचं जीवन ज्या सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेमध्ये परिपूर्ण झालं, त्या जोग महाराजांचे गुरु होते. म्हणजे चालता चालता त्यांनी ज्यांनी मार्ग, ज्यांच्यामुळे ते आळंदीला आले, खूप मोठा गाजलेला पंजाबी केसरी म्हणून होते पैलवान सरदारजी. आणि चंद्रभागेच्या वाळवंटात कुस्त्या असायच्या पूर्वी, आषाढी वारीच्या टायमाला. आता बैलाचा बाजार आहे, आता पैलवान राहिलेच नाहीत. काय झालं आता, पहिल्या कुस्त्या असायच्या 2 दिवस. आणि मग जोग महाराजांनी पैलवान पाडला म्हणून जोग महाराजांची हत्तीवरून मिरवणूक पंढरपूरमध्ये काढली त्या काळात. आणि गंगागिरी महाराज सरला बेटचे पहिले महंत, ते गंगागिरी महाराज, ते तिथे बसलेले होते. अरे ते म्हणले हे कोण कोणाची मिरवणूक काढली. म्हणजे तो आळंदीचा आपला पुण्याचा विष्णू जोग म्हणून पोरगा आहे, खूप मोठा गाजलेला पहिला. म्हणजे ते मग बोलवा जरा त्याला. जोग महाराज खाली उतरून आले, झांग लंगोट लावलेलं बलदंड शरीर, पायावर लोटांगण घातलं, दर्शन घेतलंय. काय कशासाठी मिरवणूक काढली. नाही बाबा, मी पंजाबी केसरी लोळवला, जे दिल्ली ज्यानं गाजवली. म्हणजे अख्ख्या भारतामध्ये कुणालाच तो हाताला हात देऊ देत नव्हता, इतका वीज चमकलेला सफळ खेळाडू होता. खरं सांगू तुम्हाला, तुमचा पक्वाज असेल, गायन असेल, तुमची वीज कडकल्यासारखं जीवन पाहिजे. कुठलंही असो, थोडंच पण गोड. खरंच तुम्ही जर पक्वाजाला वाजवायला बसले ना, धीर तकडान घेन दिन घेन तकीर धा तकीर धा तकीर धा तकीर धा तकीर धा तकीर धेन धिट धिट धागे तिट कडधा किट धागे तिट कडधा तिट धागे तिट धा 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 तिट धा धा तिट धा
असं तुमचं चाललं पाहिजे. इलेक्ट्रिक ह्याच्यासारखं कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही पैलवान असेल ना, देवा थापा म्हणून पैलवान आहे बघा. आता महाराष्ट्रातला कुठलाच पैलवान त्यानं सोडला नाही, तो पाडतोच. आणि दिसायला एवढा एवढाच आहे तो. देवा थापा आला म्हणलं बस, बाकीचे थपीला लागतात बघ. तो कुणालाच तो पाडल्याशिवाय राहत नाही. तसं काय कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या संप्रदायातला, कुठल्या देशातला आहे, तो नेपाळचा आहे. मजुरी करायला भारतामध्ये आलेला, महाराष्ट्रामध्ये असा तो पैलवान. खेळ पाहिजे महाराज, खेळ उचल टाक, पडलं तरी चालेल पण खेळ असा पाहिजे. तसं वक्तृत्व असेल, गायन असेल, वादन असेल. जोग महाराजांचा खेळ महाराज काय सांगा तुम्हाला. गंगागिरी महाराजांनी विचारलं, म्हणले मी तूप पैलवान पाडलाय. बरं एवढा हो, पण म्हणले असं आहे, एक पैलवान असा गाजलेला आहे भारतामध्ये, जगात गाजलेला आहे, तो कुणालाच पडत नाही. जोग महाराज म्हणले मला सांगा, म्हणले गंगागिरी महाराज समोर असे लगेच म्हणले मला सांगा, नाव सांगा फक्त. अरे म्हणले नको, तू नाही नादाला नको लागू, ते तुला नाही पडायचा. तुम्ही फक्त मार्गदर्शन करा, त्याला सुद्धा पाडलं म्हणून समजा. गंगागिरी महाराजांनी जवळ बोलून घेतलं, पाठीवर हात फिरवला. गंगागिरी महाराजांच्या डोळ्यातून अश्रू आले. विष्णू, तो पैलवान आहे, त्याचं नाव आहे काळ. बाबा फक्त मला सांगा, मार्गदर्शन करा, त्याला सुद्धा पाडतो. ऐकशील? हा ऐकणार. फक्त ज्ञानेश्वरी हातामध्ये घे आणि हजारो पारायण आजनवृक्षाखाली कर. आणि जी मोठमोठ्या लोकांनी फडकऱ्यांनी ज्ञानेश्वरी बांधून ठेवलेली ना, तिचं पारायण नाही, कीर्तन नाही, प्रवचन नाही, त्याच्यावर काहीच नाही. ती ज्ञानेश्वरीचे पारायण ही 7 दिवसात पारायणाची परंपरा सद्गुरू जोग महाराजांनी सुरू केली, त्याच्या अगोदर नव्हती. आणि पुन्हा प्रवचन, मला बरं वाटलं प्रवचन होतं. नाही तर आता हे प्रवचन नाही महाराज, बाकीचे पुराण आहे ना, माऊलीने सांगितलं हे जे पुराण आहे ना, पुराण आता हे जुनाट झालेत. हे नवा कपडा ना, एक 5-25 मीटर, आणि जेवढे घरातले पुराण आहेत तेवढे पक्के बांधून ठेवा. एका गठ्ठ्यात बांधायचे, चौरंगावर ठेवायचे, आणि दररोज त्यांचं लांबून दर्शन घ्यायचं. आणि दररोज जिचं स्तनपान करायचंय, जिचं दूध पिऊन तुम्ही कळेकाळावर मात करणार आहेत ना, ती मातृदेवता ज्ञानेश्वरी, तिला वाहून घ्या जीवनामध्ये. हे अर्जुन खाडे अर्थ सांगतोय, हे माझं बोलणं नाही, माऊली स्वतः सांगतात. आता तुम्हाला ते अर्थच कळत नाही, त्याला काय माझा विलाज नाही. बघा माऊली काय म्हणतात, वाया व्यर्थ कथा, सांडी मार्ग, त्या रस्त्याने जाऊच नको. आणि ही जी ज्ञानेश्वरी ना, जसं गाईचा बछडा तिला ढुसण्या मारून मारून पितो, तानयाचे लागता झटे, तिने अधिकची पाना फुटे, रोषे प्रेम दुनवटे, पर्यंत ढुसण्या मारत राहा तिला. ती असा पाना सोडते, तोच पाना पिऊन सद्गुरू जोग महाराजांनी कळेकळावर मात केली. 100 वर्षाच्या नंतर सद्गुरू जोग महाराजांच्या जीवनामध्ये शताब्दी तुम्ही बघितली असेल. आणि माझ्यासारखा भाग्यवान पुरुष मीच आहे. का महाराज, मला स्वप्नही पडलं नव्हतं जोग महाराजांच्या शताब्दीमध्ये माझं कीर्तन होईल म्हणून. हे साक्षीत आमचे राहुल महाराज इथं बाजूला बसलेले, आणि राहुल महाराजांचे मित्र, आपल्या ह्या कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक, मार्गदर्शक आमचे पोपट महाराज खंडागळे, हे दोघंही होते. आणि सद्गुरू मारुती बाबांनी मला सांगितलं, खाडे महाराज तुम्ही कीर्तन करा. 2 दिवसांना अगोदर सांगितलं, 1च दिवसांना अगोदर सांगितलं तुम्ही कीर्तन करा. कुठं? मला वाटलं कुठं तरी देहुला वगैरे. कुठं? म्हणले आपल्या शताब्दीत, जोग महाराजांच्या संस्थेच्या शताब्दी. महाराज एक अंगावर शहारेच उमटले. का? इथं उभा राहण्याची लायकी माझी नाही मंडळी. महाराज सलग 10 वर्ष ऊस तोडलाय मी लेबर म्हणून, सलग 10 वर्ष. 13 वर्षे एका मालकाच्या गायी राखल्या, 10 रुपये महिन्याने, 13 वर्षे. परळी वैद्यनाथला थर्मल आहे पॉवर स्टेशन, तिथं 6 वर्ष कोळसा उचलला मी सलग. आणि 1 सेकंदही शाळा नाही आजपर्यंत, नाही कसलीच नाही, कक्का नाही, किक्की नाही, कुछ नाही. लहानपणी असा डोंगर आहे माझ्या गावाला, गाई राखताना मुसलमानाच्या पोरानं, ज्या मालकाचेच मी 10 रुपये महिन्यानं गाई राखायला होतो, त्याच मालकाचे बैल राखायला 14 रुपये महिन्यानं निजाम भाई पठाण म्हणून मुसलमानाचा पोरगा होता, त्यानं मला 12 आकडे शिकवले लहान. बस त्याच्यावर मी आज संस्कृत शिकवतो. आणि ज्ञानेश्वरीची सेवा फक्त ज्ञानेश्वरीमुळे. इंग्लिश मधले 2री लिपी पूर्ण 12 आकडे मी वाचतो, 1 सेकंद शाळा नाही. तुम्ही हे का? पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला, हे फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरीची कृपा आहे. बस
माऊलीच्या ओव्यात तुम्ही जे जे करू म्हणाल, ऐका जरा ओव्या नीट, ह्या ओव्या जीवनामध्ये ह्या तुमच्या जीवावर खेळल्या पाहिजेत. तुम्ही जे जे करू म्हणाल ते आपैस सिद्धी जाईल, वांछित हे पुरेल मानसीचे. तुम्ही जे जे करू म्हणाल ते ते पूर्ण करते ज्ञानेश्वरी. ही माऊली आहे साक्षात, ग्रंथ नाही, ते पुस्तक नाही, साक्षात माऊली आहेत. तुमची ही दृढ भावना पाहिजे. तुमच्या घरामध्ये जी ज्ञानेश्वरी ना ती माऊली आहे. म्हणून माऊलीने ज्ञानेश्वरी तुमच्या हातात दिली. आणि बाकीच्या पुराणाकडे आज जाऊ नका. 2-2 हजार वर्ष आयुष्य होतं त्यावेळेचे पुराण येते. वाया व्यर्थ कथा सांडी सोडून द्या, जाऊ नका. बस का सांगतो तुम्हाला, ही ज्ञानेश्वरी इतकी मोठी, एवढी ज्ञानेश्वरी मोठं करते. जोग महाराजांच्या शताब्दीमध्ये ज्यावेळेला मी उभा राहिलो, महाराज माझा शर्ट भिजला होता. पुढे बसलेले आदरणीय पूजनीय आमच्या संस्थेचे अध्यक्ष गुरुवरी संदीपान महाराज हाशेगावकर, उद्या येतील, त्यांचं कालेज कीर्तन आहे, ते समोर बसले. त्यांनी मला निमंत्रण दिलं, महाराज तुमचं कीर्तन आहे. ज्या वेळेला मी कीर्तनला उभा राहिलो त्या अभंगाचे मी 100 पारायण केली, 108 पारायण केली एका अभंगाच्या. रात्रीच्या 2:30 वाजता नवीनच अभंग मी घेतला होता. संत संगे याचा वास सर्व काळ, संचला सकळ मूर्ती म्हणता, याच्यावर कीर्तन केलं होतं. आणि ज्या वेळेला मी तिथं त्या गादीवर पाऊल ठेवला, ही वाघाची गादी सांगू तुम्हाला. ज्या गादीवर, ज्या व्यासपीठाला, ज्या जाग्याला सद्गुरु जोग महाराजाचे पाऊल लागलेले, मामासाहेब दांडेकर, बंकट महाराज स्वामी, लक्ष्मण महाराज इगतपुरीकर आणि मारुती महाराज गुरु आळंदीकर आणि आताचे आहेत ते वैकुंठवासी झालेले संपूर्ण गुरुवर्य, ही एक एकाहुनी बळी रे. अशा साधूची, महापुरुषांची, कोंडाजी बाबा डेरे, रामदास बाबा मनसुख, ज्या जाग्याला त्यांचे पाऊल लागलेत त्या जागेवर पाऊल ठेवताना 10 वेळेस विचार केला. जागेचं दर्शन घेऊन मग मी पाऊल टाकलं. आई मला माफ कर, माझी लायकी नाही ह्या जागेवर उभं राहायची. का? अर्जुन ज्या वेळेला पहिल्या अध्यायापासून ज्ञानेश्वरी बोलत जातो, भगवद्गीतेमध्ये बोलतो, आणि ज्या वेळेला 10व्या अध्यायामध्ये तो जातो, 11व्या अध्यायामध्ये, त्यावेळेला अर्जुन ओवी लिहितोय, खूप गोड ओवी. अर्जुन म्हणतो, देवा तू मला आजपर्यंत कळलं नाहीस रे, पण आज कळलायस. खरं सांगू तुला, अरे जरी थोरवी तुझी पाहता हो, हे कन्हैया, हे कृष्णा, तुझी परंपरा, तुझं जीवन आणि तुझी योग्यता जर पाहिली देवा, थोरवी तुझी पाहत आहो. थोरवी म्हणजे मोठेपणा, योग्यता, क्षमता. थोरवी पाहत आहो, पाशी उभे ठाकवाय योग्य न हो. तुझ्या पायाच्या चपलेजवळ उभा राहायची आमची लायकी नाही देवा. आणि त्या अर्जुनाजवळ रात्रंदिवस तू उभा आहेस. नुसता उभा नाही, घोड्यांचा खरारा करतोयस, माझे हातपाय दाबून देतोयस. जी इच्छा असेल, एक दिवस वनामध्ये गेला आणि असं वाटलं इथं वातावरण चांगलं आहे, सुभद्रास इथं बरं झालं असतं, एका क्षणात महाराज भगवंतानं सुभद्रेचं रूप धारण केलं. किंबहुना तयाचे सर्व मी करी, जगातले सर्व काही जे इच्छात माझ्या भक्ताचे मी पूर्ण करतो. का सांगतो तुम्हाला, त्या जागेवर ज्यावेळेला उभा राहिलो त्यावेळेला माझे गुरुजी डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रीजी, त्यांनी बोलून घेतलं मला आणि त्यांचा नारळी सप्ताह होता. फेटा बांधला आणि ते निघाले. मी खाली बसायला असं निघालो, ते म्हणले महाराज, खडे महाराज आज खाली बसायचे नाही. मोठ्या माणसाचे शब्द सुद्धा मोठे असतात. एकच वाक्य बोलले, म्हणले तुम्ही शताब्दी गाजवली, बस एवढंच बोलले. मोठ्या माणसं, कारण ते सद्गुरु जोग महाराज संस्थेमध्ये ज्ञानोबा माऊली लटपटे महाराजांनी आणून घातलं. आणि मग संस्थेच्या नंतर सलग 14 वर्ष शास्त्रीजींनी मार्गदर्शन केलं. सांगितलं, महाराज तुमची मराठवाडी भाषा आहे, तुम्हाला जर वक्ता बनायचं असेल ज्ञानेश्वरीचे पारायण करावं लागतील. 1 सेकंद शाळा नाही, पारायण करायचे किती करावं लागतील, मला वाटलं 4-5 पारायण असतील, म्हणजे 108. ठीक आहे. त्यांनी भजन संपलं संस्थेतलं, जुन्या संस्थेतलं त्यावेळेला, आणि मग सकाळी ज्ञानेश्वरी हातात घेतली आणि सुरू केले. त्यांनी 108 सांगितले होते, मी 175 पारायण केले. आणि पूर्ण भारतवर्षामध्ये ज्ञानेश्वरी भावकथा निरूपण सांगणारे, ज्ञानेश्वरीवर बोलणारे पहिले ते. आणि त्यांनी ती जबाबदारी, भीमसिंह महाराज गेल्याच्या नंतर म्हणजे खडे महाराज, ज्ञानेश्वरी कथेची जबाबदारी तुमच्यावर. जीवनामध्ये काय सांगावं तुम्हाला, बैलगाडीच्या टायरवर आम्ही ऊस तोडणारे बसून हो, पण ज्ञानेश्वरीनं बाहेरच्या 3 राज्यामध्ये विमानानं जाऊन कथा केल्या. मी
बाहेरच्या राज्यात. महाराष्ट्रात 135 कथा, 135 7 दिवसामध्ये. का सांगतो तुम्हाला? ही ज्ञानेश्वरी, ही ज्ञानेश्वरीची शक्ती. फक्त तुम्ही विश्वास ठेवा. माऊली म्हणतायत ही ज्ञानेश्वरी ना हे ग्रंथ नाहीये, साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र. आत्मा संसार झिनते हे शस्त्र. जन्म आणि मृत्यूला समाप्त करणारं शस्त्र आहे. तलवार आहे, तलवार. जशी छत्रपतींची तलवार आहे तशी. आत्मा अवतरविते मंत्र अक्षरी एक. फक्त तुमचं काय कमी पडतं सांगू तुम्हाला? हे भगवंत म्हणतायत अर्जुना, अर्जुना तू परिससी, तू ऐकतोस अर्जुना, पण त्याचं अनुष्ठान घडत नाही. टाळ घेऊन उभा राहिलेली मंडळी, तुम्ही हे सर्वांना असं वाटतं की नाही नाही आता आहे ना आपल्याला हेच करायचं. किती 2 तास, आणि एकदा गेले बस हा चालायचंच. महाराज येतात सांगतात, आपण हो म्हणायचं. 2 तास आता काय विलाज नसतो, उगो हो हो म्हणायचं. बघा वाक्य कसे आहेत भगवंताचे. अर्जुना काय देवा, अर्जुना तू परिससी, तू ऐकतोस अर्जुना, पण परिसोनी अनुष्ठीशी, त्याचं अनुष्ठान करतोस. ऐकतोस आणि त्याचं अनुष्ठान करतोस. मग आम्हालाच काय त्याची वाणी सांगायची, आम्ही पाहिजे तितकं सांगू शकतो. बघा तुम्ही मला सांगा, बाबा तुम्हाला मुख्यमंत्री व्हावं वाटतं का नाही? किंवा मोदी साहेबांच्या जागेवर पंतप्रधान आपल्याला 1 दिवस का व्हायना पण करावं, नको वाटेल का? करा वाटतं का नाही? व्हावं वाटतं का नाही? बाबा तुम्हाला कुणाला विचारा तुम्ही, व्हावं वाटतं? व्हावं वाटतं सगळ्याला. हे ज्ञानेश्वरी सांगतोय तुम्हाला. प्राप्तीची चाड वाहासी अर्जुना. हे अर्जुना कोणती पुत्रा, काय देवा, प्राप्तीची चाड वाहासी, तुला मिळावं वाटतं रे, परी अभ्यासी दक्ष न होशी. बस तुला मिळावं वाटतं पण अभ्यास करत नाहीस तू. अभ्यास कोणी साहेब आले, कलेक्टर वगैरे लाल दिवा काढे, चक 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 चक, आपल्याला ते बघून सगळं साहेब 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 साहेब. आपलं वाटतं खरंच असंच व्हायला पाहिजे. वाटतं का नाही? का नको वाटतं? उभ्या बुक्यावाले हा वाटतं का नाही? अभ्यासी प्राप्तीची चाड वाहशी, मिळावं वाटतं. पैलवान बघितलं की असं वाटतं देवा थपा पाहिजे, असंच खेळायला पाहिजे. पकवाज वाजवलं वाटतं, नाही नाही आपण वाजवायलाच पाहिजे. एखाद्या वक्त्याचा अजैब कीर्तन चांगलं वक्तृत्व ऐकलं होणार नाही, हसच पाहिजे. नेमकं पाहिजे वाटतं. हे अर्जुनाला माऊली सांगतायत ज्ञानेश्वरी मध्ये. भगवंत माऊली आपल्याला नाही, भगवंत अर्जुनाला सांगतायत प्राप्तीची चाड वाहासी, तरी अभ्यासी दक्ष न होशी. अभ्यास करत नाहीस. म्हणून तुमचं आमचं जीवन हे ज्ञानेश्वरीला समर्पित लागतं. कानोबाराय सांगतात, देवा माझी विनंतीला अतिशय कळकळीची विनंती, वचन ऐका. कमलापती, आणि जो विनंती करतोय तो कोण आहे? माझी व्यक्तिगत वैयक्तिक विनंती. गाववाल्याच हे घेऊन किंवा कोणी सांगितले म्हणून तुला विनंती करत नाही. माझी, आमची नाही, माझी विनंती. वचन ऐका कमलापती, माझी विनंती. पण मी कोण आहे? मी रंक आहे. रंक, रंक म्हणजे भिकारी. नीट समजून घ्या. अभंग उगो तुम्हाला पाठ आहे. काय काय माणसं महाराज काकडा करून वाकडा झाला. अर्थ नाही, अर्थ कळला पाहिजे. अर्थ पहाटचं भजन काकडा, साक्षात परमात्म्याला डोळ्यापुढे ठेवून त्या चालीत ना महाराज असं सांगतात. बंकट महाराज स्वामींचा काकडा जर सुरू झाला महाराष्ट्रामध्ये, आज जे वारकरी संप्रदायाच्या चालीत ना त्या बंकट महाराज स्वामीच्या. बस हा उगम आहे तुम्हाला. त्यांनी जर काकडा सुरू केला, गळ्यामध्ये पकवाज, आणि असं सांगतायत 1000 माणसं काकड्याला असायचे. तो पहाडी आवाज, ज्ञानेश्वरीवरची ती पकड, स्वतः पकवाज वाजवणं. आणि ते बघ का सांगतो तुम्हाला, आपण काकडा करतो, काकडा करणारे 2-3 म्हातारे माणसं असतात. आदरणीय पूजनीय डेरे बाबांच्या बरोबर माझी भेट झालेली 89 साली मनसर मध्ये. रामनवमीचा आणि हनुमान जन्मांचा लागूनच सप्ताह असतो बघा मनसर मध्ये. दैने मामा वगैरे तिथं असायचे, सप्ताह करायचे तिथं डेरे बाबांचं कीर्तन. आणि बाबा तिथं आले आणि बाबांनी अभंग घेतला. बाबांचा काळे 3 म्हणजे कीर्तन असायचे. मी म्हणलो बाबा ह्याच्यात बोलणार, तो सुद्धा त्यांना स्वर कधी कधी असा उंचा. काळे 3 म्हणजे 100% त्यांचं कीर्तन असायचं. आणि मग त्याच्यानंतर तिथं मी कीर्तन ऐकलं. मग घोडेगावला गेलो मी. इथं घोडेगाव तर काळे कंपनीत बघा, भीमाशंकर रस्त्याला
आणि त्या घोडेगावला हरिचंद्रेश्वर का काहीतरी मंदिर आहे, हरिचंद्र काय नाव, हरिचंद्र मंदिर. आणि तिथंच कार्यक्रम करून मग ह्याला गेलो होतो अयोध्येला. तिथं मग त्यांचं 92ला तिथं कीर्तन ऐकलं. कीर्तनला आलो मी, त्यांच्या जवळ एक कुत्र बसलेलो होतो तिथे जवळ, आणि एक गोरी पानबाई होती, अतिशय देखणं वयवृद्ध व्यक्तिमत्व, मुका डोक्याला लावलेला, आणि ते बाबाची सेवा करायचे. आणि बाबा फेटा असे आम्ही बांधतो असं आरशात नाही, असा गुडगा करायचे आणि असे गुडघ्यावर गुंडाळायचे, असे फेटा गुडघ्याला बांधायचे मग डोक्यावर मांडायचे. मग ते डोळे झाकलेले, कोणाकडे बघणं नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, नुसतं डोळे झाकून असे बोलायचे. भजन त्यांचं आतल्या आत. कोणी सांगितलं हे आळंदीचा जोग महाराज संस्थेचा विद्यार्थी आलाय बाबा. बरं बरं, काय नाव तुझं? म्हणलं अर्जुन खाडे. किती वर्षाला आहे? बाबा मी आज पहिल्याच वर्षाला आहे वगैरे. असं आहे का? बरं, कशाला आला तू? म्हणलं बाबा तुमचं ऐकायला. माझं ऐकायला? माझं ऐकणार? हा, मग तुमचं ऐकायला आलं. मग म्हणले माझ्या जागेवर कीर्तन कर. म्हणलं बाबा तुमचं कीर्तन नाही नाही, आता म्हणले त्याच्यात रडीचा डाव खेळायचा नाही. तू म्हणलाय ना आता मला ते हावजाव बोलायचे बरं का. तुम्ही म्हणले ना महाराज तुमचं ऐकायला, मग माझं ऐकायचं. ढेरे बाबांनी महाराज त्यांनी स्वतः घोडेगावला तिथं मला कीर्तनाला पहिल्यांदा उभा केलं. मी अभंग घेतला होता, स्वामी काज गुरु भक्ती. मी काय बोलतोय मलाही कळलं नाही शेवटपर्यंत, पण लोक म्हणायचे वा 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 वा. बाबा बाबा म्हणले महाराज माझ्यापेक्षा भारी झालं. डेरे बाबा. आणि डेरे बाबांची एवढे उपकार आहेत मंडळी, काय सांगा तुम्हाला. 12 वर्ष मी डेरे बाबाच्या धर्मशाळेत राहिलो. 12 वर्ष. आता जी चरवली रोडला धर्मशाळा आहे ना, 4 नंबर शाळेच्या पाठीमागं, ती धर्मशाळा नुसता सांगडा उभा केला होता आणि बाबाची मूर्ती आणून तिथं माझ्याच रूम मध्ये होते. तिथं ज्यावेळेला मला राहायला जागा मिळाली, माझं पूर्ण कुटुंब दुसरीकडे भाडेन आणि मी त्या धर्मशाळेत राहायचो. राहायची सोय नव्हती, नुसतं आपल्या रूम होत्या उभे. पण तिथं मी 175 पारायण करेपर्यंत डेरे बाबाच्या धर्मशाळेत मी राहायला होतो. म्हणून बाबाचा जो भक्त परिवार आहे, दातळे महाराज का काहीतरी, दातखिळे महाराज, दातखिळे महाराज, लक्ष्मण महाराज दातखिळे, बरेच होते, सुदाम महाराज वगैरे, असे बरीचशी मंडळी यायचे. का सांगतो तुम्हाला, डेरे बाबांचं व्यक्तिमत्व, त्यांचा आवाज, त्यांच्या ह्या कार्यक्रमामध्ये असं मला आल्याबरोबर असं वाटलं साक्षात डेरे बाबा आहेत. ती फेटा, त्यांचं गोरपान चेहरा, ते नाक आणि ती हाईट, आणि ते बाबाचे असे बसले, आपण उभा राहून बाबा ते बसले असे जरा ते पाटावर जर बसले आपल्या हाईट इतकी त्यांची अशी हाईट, उंचापुराकडे अजानुभाऊ व्यक्तिमत्व हे बाबा आहेत. का सांगतो तुम्हाला, ही नम्रता. पुन्हा माझी रंकाची विनंती. रंक आहे, मला सांगा, रंक हे भिकाऱ्याला म्हटलेलं आहे. रंक, माऊलीचा रंक सांगतो तुम्हाला, मला वेळ कमी त्याच्यामुळे मला मी जरा जलद गतीने चाललोय पुढे. माऊली म्हणतायत, जया सोहम भाव आटकू मोक्ष सुखा लागोनी रंक, दया तितीचा कळंक जने लागेल तुझ्या प्रेमा. अर्जुना, हे बाकीचे जे लोक आहेत ना, हे जपी तपी वगैरे, हे संन्यासी, हे जे लोक आहेत, हे मोक्ष सुखा लागे रंक, मोक्ष मिळावं म्हणून देवाच्या दारात भीक मागणारे आहेत, लोटांगण घालणारे आहेत, यज्ञ जप तप करणारे. माऊलीच्या ज्ञानेश्वरीतला भिकारी कोणी माहिती? जो मोक्ष अतिशय दुर्मिळ सांगितलाय, अति दुर्मिळ. माऊली म्हणतात आमच्या दरबारामध्ये तो भिकेत मिळतोय. जयाने घातली मुक्तीची गवाती. आणि त्याच्यासाठी जे रांगेत उभा राहिलेले आहेत, तसा मोक्षाचा जो भिकारी भगवंता, मी त्याच्यातला मी रंक आहे. माझी रंकाची विनंती. भगवंत म्हणायला लागले, कारोबार आहे. बरेच लोक मी असे पाहिलेत, अगोदर थोडं मागतात, 1,00,000-2 लाख देवा, काहीतरी गाडी दे, किंवा मुलगा हो दे, नाही तर मुलीला नोकरी लागू दे वगैरे, असं मागतात. आणि पुन्हा मग असं थोडं 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 मागत बरंच मागतात. नाही म्हणले देवा, आमची तशी परंपरा आमची नाही, वडिलाची रीत जाणतो, आम्ही 17 मागण्या करणारे नाहीत देवा. आणि जर तुला खोट वाटत असेल, माझं वचन घे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतो, घ्यावी 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 माझी बाबा.
शंका असेल ना देवा माझ्याविषयी, बाबा एवढं दिलं की पुन्हा अजून मागेल, नाही नाही नाही, शक्यच नाही. घ्यावी घ्यावी किंवा घेई घेई माझी भाक. भाक म्हणजे वचन. मी तुला वचन देतो, जरी का मागेल अनेक, जर याच्या अतिरिक्त जर दुसरं तुला मागितलं तर माझं वचन घे देवा, मागणारच नाही मी. असंय काय भगवंत म्हणे, बरं बरं मग द्यायला हरकत नाही, मग तुम्ही म्हणाल ते देतो, पण पुन्हा मागायचं नाही, एकदाच काय मागायचे ते मागा. म्हणले एकाच वेळेस दे देवा, पुन्हा पुन्हा तुला विनंती करणार नाही. पण भगवंत म्हणले कानोबार आहे, नेमकं तुमच्या मागणीचं तुम्हाला काय हवंय हे जरा सांगाल का. दुसऱ्या चरणात सांगतात, कर जोडितो कसे काळी कर जोडितो कसे काळी कर जोडितो कसे काळी कर जोडितो कसे काळी. आपण सावे जवळी आपण सावे जवळी कर जोडितो कसे काळी कर जोडितो कसे काळी. कीर्तन सर्व इंद्रियाचे कान करून ऐका. खूप खूप गोड चिंतन आहे. कानोबराय म्हणतायत, हात जोडून विनंती देवा, कर जोडितो. कर म्हणजे हात जोडितो, तू माझ्या जवळ असावास, बस दुसरं काहीच नाही. बरं का, हे तुम्हाला आयुष्यभर तुम्ही काकडा करा, हे कळलं का तुमचा काकडा सफल झाला. तू माझ्या जवळ असावा याच्यासाठी कर जोडितो. आणि कुठल्या काळामध्ये, कथे काळी. लक्षात येते, कर जोडितो, कथे काळी कर जोडितो नाही, मी हात जोडून विनंती करतो, कथे काळी आपण जवळ असावे. कथा शब्दाचा अर्थ आहे हे पुराणातल्या कथा नाही. तुम्ही कुठलाही कार्यक्रम, तुम्ही सत्कर्म करा, धार्मिक कार्यक्रम करा, हरिपाठ, काकडा, ज्ञानदान, अन्नदान, वाजवणं, गाणं, काही मंडप झाडणं, कुठल्याही बाजूनं त्याचं नाव आहे सत्कर्म, त्याचं नाव आहे कथा, त्याचं नाव आहे परमार्थ. आणि मी ज्या वेळेला परमार्थ करेल देवा, बस आपण असावे जवळ, तू जवळ असावास, बस एवढीच माझी विनंती आहे. पूर्ण अभंगाचा एवढाच अर्थ आहे, तुमच्या लक्षात आणून देतो. कानोबाराय किती जबरदस्त मागतायत. मला सांगा, दुर्योधन ज्या वेळेला मागायला गेला मदत, अर्जुन आणि दुर्योधनाने सगळे घेतले, 1.25 लाख योद्धे, सत्ता संपत्ती, दास दास्या सर्व घेतले. आणि अर्जुनाला, ही लांब मोठी कथा आहे पण तुम्हाला शॉर्टकट सांगतो, अर्जुनाला ज्या वेळेला मागायची पाळी आली, अर्जुनाला सांगितले, अरे अर्जुन म्हणले काही नको देवा, मला काहीच नको, फक्त आपण. बघा कधी महाभारत वाचून बघा. आणि अर्जुन असा भाग्यशाली पुरुष आहे, काय सांगा तुम्हाला. जेवढा तुम्हाला अर्जुन कळेल तेवढी तुम्हाला ज्ञानेश्वरी कळते. जेवढा अर्जुन समजेल ना तेवढं तुम्ही तुम्हाला समजता, तुम्हाला कळता. अर्जुन जर नाही कळला तर तुम्हाला जग कळत नाही. अर्जुन असा आहे मंडळी, काय सांगा तुम्हाला. एक महाभारतातले 2 मिनिटांमध्ये तुम्हाला प्रसंग सांगतो. भीष्माचार्य शरपंजरी पडले 10व्या दिवशी, युद्धाच्या 10व्या दिवशी. आणि 11व्या दिवशी द्रोणाचार्य सेनापती पदावर आरूढ झाले, खुश झाले. आणि दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना प्रसन्न नाही, काय मागायचे. दुर्योधन असा चॅप्टर होता. दुर्योधन म्हणला, बघा बरं का गुरुवरे, म्हणला अरे काय मागायचे ते माग. दुर्योधनाला एक करा, आज सूर्यास्ताला जायच्या अगोदर युधिष्ठिराला जिवंत पकडून माझ्यापाशी आण. कुणाला? युधिष्ठिराला पकडून माझ्यापाशी आण. असं कोण म्हणताय? दुर्योधन म्हणतोय. त्यावेळेला द्रोणाचार्यानं उच्चारलेले वाक्य खूप ऐकण्यास सांगितले. हे संस्कृत मध्ये पण तुम्हाला मराठीमध्ये सांगतो. बघा किती गोड वाक्य आहे. अर्जुना खरं सांगू, मीच काय, पण माझा बाप जरी आला, बापाचा बाप जरी आला, आणि प्रत्यक्ष कन्हैया जरी आला, इंद्र चंद्र
कोणी जरी आले ना तरी सुद्धा अर्जुनाच्या हातात जोपर्यंत गांडीव धनुष्य आहे तोपर्यंत युधिष्ठिराच्या केसालाही धक्का लागू शकत नाही. हे जगातलं उदाहरण सांगतो तुला. अर्जुन जोपर्यंत हातात गांडीव धनुष्य घेऊन उभा आहे ना, मी गुरु आहे मला माहित आहे, पण अर्जुनाची ताकद असे भगवंत सांगतात अर्जुना तुला संग्रामी हरू जंतीला जेने संग्रामी हरू जंतीला निवांत कवचाचा ठाव फेडीला पोडा तुवा केला गंधर्वासी पाहता तुझे नि पाडे दिसे त्रैलोके थोकडे ऐशे पुरुषत्व चोखडे पार्था तुले. आणि काय ओवी बघा भगवंत म्हणतात अर्जुना अरे तुझे आहेस ना एका सिंहिणीचा छवा आहे, सिंहिणीचा बछडा आहे. आणि हे जे 100 आहेत ना हे हत्तीनीचे पोर आहेत. हत्तीचा कळप मंडळी 1000 हातीचा कळप जर पुढून आला चाललाय रस्त्याने आणि समोरून आहे ना वाघिणीचा पोरगा सिंहिणीचा पोरगा 1-1.5 महिन्याचं पोरग पुढून आलं का आणि त्यानं जर गर्जना केली सिंहिणीच्या पोराला महाराज हत्तीने ना पोटातला गर्भ टाकते, उभाट्या गर्भ टाकून देते. इतका धाक आहे. कौरवा असे का धाक तुझा. काय वाक्यात महाराज काय सांगा तुम्हाला. जैसे बघा शब्द ऐकून तर घ्या बाब्या. जैसे सिंहाची हका युगांत होय मदमुका तैसा कौरवा. कुठल्या एकाला दोघाला असे का म्हणजे सर्व कौरवांना धाक तुझा धाक. तुमच्या वक्तृत्वाचा तुमच्या अभ्यासाचा वाणीचा कलेचा गुणाचा धाक असावा लागतो. दरार असला पाहिजे. दरार. तुम्ही आल्याबरोबर महाराज माणूस वाकलाच पाहिजे. का हे तुमचा मोठेपणा आहे. तुम्ही हे मिळवा. म्हणून द्रोणाचार्य म्हणतायत दुर्योधना ऐक अर्जुन कसा आहे. अर्जुनानं काय केलंय. अर्जुन एवढा मोठा का. अरे मलाच काय माझ्या बापालाही तिथपर्यंत जाऊ देत नाही. हे स्वतः गुरुनं सांगावं हा तुमचा मोठेपणा आहे. सद्गुरु जोग महाराजांनी सांगावं माझ्या बंकटची बरोबरी करणारा पृथ्वी तलावर अजून मुलगा जन्माला यायचा आहे. हे जोग महाराजांनी म्हणावं. शिष्य माझे भरपूर आहेत पण माझा बंकट काय सांगा तुम्हाला. अरे आपली जर योग्यता तयार झाली माफ करा अरे म्हणलोय मी बरं का माऊली चुकून शब्द गेला. अहो आपण आहे ना आपण आपली लायकी तयार करा मंडळी. आपली योग्यता वाढवा. आपण मोठे करा. आंबा पिकला ना आंबा पिकल्याच्या नंतर आहे ना पोपटाला निमंत्रण द्यावं लागत नाही. आंबा पुन्हा उच्चार करतोय आंबा पिकला पाहिजे. पिकवणं वेगळं आणि पिकणं वेगळं आहे. तुम्ही आम्ही लहान लहान पोरं येतात आहे अतिशय अभिनंदन आहे. खूप चांगले घडवा यांना. महाराज आमचे घडवतायत चांगले. महाराज उभारतात टाळ घेऊन हळूहळू त्यांना 10-20 वर्ष मोठे होऊ द्या. काय होतं कच्चेपणामध्ये जर तुम्ही कीर्तन प्रवचन त्यांना करायला लावले तर ती कार्पेट टाकून पिकवलेल्या आंब्यासारखं त्यांना पक्वदशेला येऊ द्या. समजून घ्या माझं बोलणं. तुम्ही आंबा पिकणं वेगळं आणि पिकवणं वेगळं आहे. निसर्गतः पिकलेल्या आंब्यापेक्षा पिकवलेला पिवळा दिसतो चांगला दिसतो पण खायला चव लागत नाही. पण जो निसर्गतः एकदा पिकला ना तो पिकलेला दिसायला साधा दिसेल पण लय गोड. तसं तुमचं जीवन आहे ना. तुम्हाला अशी तळमळ पाहिजे भोग पाहिजे. आज खाडे महाराज सांगून गेले ना आज 12 महिन्याच्या ज्ञानेश्वरी पाठ करून महाराष्ट्रात ढवळून टाकणार. तुम्ही जिद्द म्हणा याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. हरीचे भोसावायला लागी अहंकार वाहत जगी. आम्ही हरीचे भोसावायला लागी. तुम्ही असू दे ना अहंकार सात्विक अहंकार पाहिजे. द्रोणाचार्य म्हणतात ऐक अर्जुनानं काय केलेलं मला सुद्धा त्याचा धाक आहे. ज्यांनी 12 वर्ष धनुर्विद्या शिकवली ते गुरु म्हणतायत अर्जुनाला मला सुद्धा धाक आहे. तो मला ऐकत नाही. दुर्योधनाने सगळे सैनिक संध्याकाळी शिबिरामध्ये आले. सांगितलं आचार्य अर्जुनानं नेमकं काय केलं. शब्द खूप ऐकण्यासारखे मरेपर्यंत लक्षात ठेवा. द्रोणाचार्य म्हणतात अर्जुन आहे ना हे संस्कृत मध्ये तुम्हाला मराठी सांगतो बघा शब्द कसे आहेत. तरुण सुकृतयुक्त. अर्जुन तरुण आहे आणि हजारो सत्कर्मानं पुण्यानं युक्त येतो. हजारो प्रकारचं सत्कर्म करून त्यांना पुण्य मिळालेलं आहे. व्यवहारात माणूस पैशानं मोठा असतो परमार्थामधला पुण्यानं मोठा असतो. म्हणून जीवनामध्ये बघा 4थ्या अध्यायाची सुरुवात आहे. बघा कशी सुरुवात आहे 4थ्या अध्यायाची. माऊली म्हणतायत
या जगदीश्वराचे प्रेम माझ्या हाताकडे बघा. ज्ञानेश्वरी तुम्ही अशी वाचले तुम्हाला कळणार नाही. या वव्या अशा जर वाचले तर तुम्हाला काही समजणार नाही. माझ्या हाताकडे बघा, माऊली बसलेले त्यांनी माऊलीत हात दाखवतायत. या बाजूला कन्हैया आहे आणि या बाजूला अर्जुन आहे. भगवंत म्हणतात या जगदीश्वराचे प्रेम. आपण म्हणतो मी यांच्यामुळे आलो, यांनी मला आणलं किंवा यांच्यामुळे आलो वगैरे असं. तसं या जगदीश्वराचे प्रेम, जगाचा ईश्वर त्याचं जे प्रेम. आता जागा बदलली. एथ म्हणजे अर्जुन आहे तिथं. एथ दिसतसे निरुपम कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. हे रंगोबाई ठकोबाईच्या गप्पा नाही. ती वाघिणीचं दूध आहे. वाघिणीचं जर्सी गाईचं दूध नाही. 16 लिटर दिलं आणि 36 लिटर दिलं. हे वाघिणीचं एक थेंब आहे पण वाघिणीचं आहे. त्याला पचवायला सुद्धा बिबट्या लागतो. तुम्ही जरा बिबटेत गेरे बाबाच्या तालमीत वाढलेले वायकर बाबा आणि आमचे आदरणीय पूजनीय ज्यांचं कीर्तन म्हणजे युद्धच रणभूमीच. मी स्वतः झोप महाराजांच्या 75 संस्थेची होती इंद्रायणीच्या तीरावर. रामदास बाबांचं कीर्तन ऐकलं. महाराजांचे मागपुढे पाय घेऊन उभा राहायचे आणि जणू काय योद्धा महाराज असा तन 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 नागिनीच्या पिलासारखं सळसळतं जीवन लागतं. आजगर आहे ना, आजगर हे मोठं असतं एवढं मोठं पक्वा जाऊन आजगर, पण त्याला कोणीच भेट नाही. ते हालचालच करत नाहीत. नागिनीचं पिल्लू आहे ना, धाबना एवढा असं त्या शेकोटे महाराज काठीन टाकलेल्या नागिनीचा बचडा आहे ना, आखं जुन्नर तालुका पाहायला जमा होतो. तो किती बघायचा प्रयत्न करा त्याचं शेपूट दिसतं, त्याचं मुंडकं दिसतच नाही. इतका सफळ असतो. तसं तुमचं जीवन सळसळतं जीवन पाहिजे. अर्जुनाचं वाक्य भगवंत विचारतायत कैसे. माऊली वाक्य लिहित आहेत 4थ्या अध्यायातली सुरुवातच आहे. 6वी-7वी उभी असेल. कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. द्रोणाचार्य महाभारतामध्ये लिहित आहेत. 5800 वर्षापूर्वीचा श्लोक आहे. तरुण सुकृतयुक्त, तो तरुण आहे आणि पुण्याने युक्त, पुण्य भरपूर आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये मुलगी तरुण असावी आणि पुण्यवान असावी. मुलगा तरुण असावा आणि पुण्यवान असावा. का सांगतो तुम्हाला, अर्जुन ज्यावेळेला मागायला आलाय ना, तो अर्जुन देवाला म्हणतो देवा तू काहीच करू नको, युद्ध करू नको देवा. हे कन्हैया, हे कृष्णा, काहीच करू नको. मग मी काय करू. आपण असावे जवळ, बस आमच्या जवळ राहा. आणि काय केले देवानं. देवानं काहीच केलं नाही. जवळच राहिलाय बाप्पा. जवळ असावा. मुलाच्या आई जवळ असावी. तान बाळ देवाला नको म्हणते, माझा बाळ जवळ पाहिजे. महाराज कन्हैया ज्यावेळेला गोकुळामधून निघून गेला, गोपिकांनी अन्न पाणी सोडलं, यशोदेने अन्न पाणी सोडलं. अहो रात्र कन्हैया कृष्णा काना 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 कृष्णा कृष्णा कृष्णा. रात्र न कळे दिवस न कळे. जगद्गुरु तुकोबराने पूर्ण संसार प्रपंच सोडून दिला भंडारा डोंगरावर. आज ठीक आहे, त्यावेळेला कसं असेल. मला रात्र विठ्ठल 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 गळ्यामध्ये विना. बस मुलगी कुठे दिली, मुलाचं काय चाललंय, भावाचं काय चाललंय, आईवडील काही नाही. बस अहोरात्र गळ्यामध्ये विना आणि देवासाठी वेडे झालेले तुकोबरा आहे. एक काळ आहे, तुम्हाला ज्ञानेश्वरीसाठी वेडा बनावं लागेल. घरातल्या लोकांनी तुम्हाला वेड्यात काढलं पाहिजे, तेव्हा तुमचा शहाणपणा जगाला दिसतो, ज्ञानेश्वरीला दिसतो. वेडे होऊन बना, येडे व्हा ज्ञानेश्वरीसाठी. जुन्नर तालुक्यानं म्हणलं पाहिजे चांगलं होतं, पण हे ज्ञानेश्वरी घेऊन नुसतं उसात झाडाखाली जाऊन बसतो, डोंगरावर शिवनेरी किल्ल्यावर नुसतं ज्ञानेश्वरी शिवाय काय करतो. तुम्ही वेडे व्हा, वेडे. आणि एकदा तुम्ही वेडे झाले, तुमच्यासाठी जगाचा बाप वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला कन्हैया. झाला वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला, वेडा
वेळा झाला वेडा झाला लाल सावला भक्तीसे देवाला वेळ लागाव महाराज आपल्या परमार्थ त्याला प्रेम म्हणतात त्याला भक्ती म्हणतात ओढ भऱ्या परमार्थ कामाला येत नाही एरा बहुत जोडती किरीटी जाईनशी भजनी भोगासाठी केम्हा होणार याचे भजन हे तो संसाराचे साधन मग कसं भजन कशी भक्ती पाहिजे काय भगवंताचे वाक्य आहेत महाराज भगवंत काय सांगतात बघा त्याचं बरोबर आहे उद्याच्याला म्हणून आहे खाडे महाराजांच्या कीर्तनला पुत्रा सुद्धा नव्हता म्हणून आला बिचार ती पहिलं काहीतरी तिने पंढरपूरच्या वाऱ्या वगैरे केल्या असतील आहे का नाही का सांगतो तुम्हाला देवाला वेळ लागावा देवाला वेळ तुमचा देवाला तुमच्याशिवाय करमलं नाही पाहिजे काय सांगावं तुम्हाला घोळ्याची ताक पीरे घोळ्याची ताक पीरे एवढा त्यांचा छंद देवा देवा एवढा त्यांचा छंद देवा देवा गोळ्यांची ताक पिरे कोण पोरे चांगली एवढा त्यांचा छंद देवाला वेळ लागावा त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात त्याला भक्ती म्हणतात कानोबराय म्हणतात देवा फक्त बस दुसरं काही नको देवा आपण असावे जवळ ज्याला जवळ करायचंय ती लक्ष्मी नववाद्य वाचा जिच्या दासी दासी अष्टमहासिद्धी त्या दासीने ना जरी इंद्रपुरी नुसतं बघितलं इंद्रपुरीकडे बघितलं तरी ते रायाचे रंक होतात भिकारी होऊ शकतात आणि जर एखाद्या साध्या येड्याबाबळीच्या झाडाकडे बघितलं ते कल्पतरू होतात त्या दासा लक्ष्मीच्या आहेत आणि ती लक्ष्मी भगवान परमात्म्याची ती पाय धुवायच्या दैवा पात्र झाली बस सर्वस्व सांडून सेवा बस ती पाय धुवायच्या दैवा पात्र झाली आणि तिचा हा पती तो जर जवळ आला ना पूर्ण विश्व कानवरांच्या हातात आणि जवळ येते म्हणून आपण असावे जवळ तुमच्या जीवनामध्ये कधी ना बघा आता माऊलीच्या ओवीकडे वळलो ज्ञानेश्वरीकडे मग त्या ओव्या अशा दाटी करतात महाराज आमचा नंबर लावा डेरे बाबांच्या या सप्तात आमचा नंबर लावा अशी विनंती करतात अशा ओव्या माऊलीला विचारलं माऊली तुमचं खूप गीतेवर प्रेम आहे म्हणून तुम्ही या नेवासा गावामध्ये वयाच्या 14व्या वर्षी ज्ञानेश्वरी तुम्ही लिहायला सांगायला घेतली माऊलीचं वय 14 वर्ष बघा आपलं तपासून बघा 14व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली गीता आणि 16व्या वर्षी संपवली 2 वर्ष चाललेलं हे सत्र ज्ञानसत्र माऊलीला विचारलं नामदेव महाराजांनी कबीर महाराज वगैरे असे मोठमोठे एक एकाहोनी बळी रे हे 4 भावंड निवृत्तीनाथ महाराज पुढे बसलेले आहेत आणि बाकीचे सर्व संत मंडळी चांगदेव महाराज वगैरे 1400 वर्षाचा योगी ऐकायला बसलेला आहे आणि ते ज्ञानेश्वरी माऊली ओवी लिहित आहेत माऊलीला विचारलं माऊली तुमचं खूप ज्ञानेश्वरीवर प्रेम आहे का गीतेवर तसं काही नाही माझं नाही माझ्या गुरुदैवतेचं तिच्यावर प्रेम आहे म्हणून मी ती सांगायला सुरुवात केली बस बघा शब्द कसे आहेत माझे गुरुजी ना इतर वेळेला आमच्या पुढे बसत नाहीत ते वैराग्यवान पुरुष आहेत विरक्त कुठेतरी झाडाखाली प्रभूचं चिंतन करत बसलेले असतात आणि ज्या वेळेला मी सांगायला बसलो मग माझ्या पुढे बसतात त्याच्यासाठी मी सांगतो बघा ओवी कशी ह्या ओव्या ऐका बघा तुम्ही त्याला शोधून बघा बाकीचे मोबाईल रात्रभर चाळत बसू नका नुसतं राजकारणाचं गजकरण करून घेऊ नका हे एकदा खाजवायला सुरुवात केली ना कुणालाही बेइज्जत करते बरं का
त्याच्या नादाला लागू नका, ज्ञानेश्वरीच्या नादाला लागा. अरे आम्ही ऊस तोडणारी शेतकऱ्याची पोरं, ह्या जागेवर आम्ही उभं राहून हे बोलावं. जर आम्ही बाहेर देशात गेलो ना, बाहेर दुसऱ्या राज्यामध्ये सांगितलं ना, ते लोक खरं मानत नाहीत. शाळा शिकलो नाही म्हणलं ना, ते शक्यच नाही, खरंच मानत नाहीत. का सांगतो तुम्हाला? माऊली म्हणतायत माझे तव आघवे, बघा शब्द कसे, माझे तव आघवे ग्रथ न येण्याची भावे, ह्याच उद्देशाने, फक्त हेच माझं ध्येय. कुठल्या? जे संती व्हावे सन्मुख सदा. संती म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांनी, त्यांनी माझ्या समोर बसावं, त्यांनी सन्मुख व्हावं, म्हणून मी ज्ञानेश्वरी ती सांगतोय. बाकी दुसरं काहीच मला समजत नाही. संती व्हावी सन्मुख, हा शब्द पुन्हा सांगतो. आघवे, पूर्ण माझ्या जीवनातलं, जीवन सांगतो, पूर्ण आयुष्यातलं माऊली म्हणतात माझे तो आघवे. ग्रथन म्हणजे चिंतन, बोलणं, येण्याची भावे, हाच हेतू. संती व्हावे सन्मुख सदा, आपण असावे जवळी, याच्यासाठी बोलते तुम्हाला. किंबहुना मज तुमचे कृपे काच. मला आहे ना दादा, हे गुरुदेवा, तुमचे कृपे काज या लागी व्याज ग्रंथाची केले, याच्यासाठी उभं निमित्त केलंय. तुमची कृपा माझ्यावर व्हावी, अखंड त्या माध्यमातून तुम्ही माझ्या जवळ असली पाहिजे, आपण असावे जवळ. बस तुम्हाला आता अभंग कळला. तुम्ही दररोज म्हणताय काकडा, आपण असावे जवळी, याच्यासाठी देवा हात जोडतो. पण कधी जवळ असावे? कथे काळी, मी जेव्हा माझा परमार्थ करेल. आणि खरं सांगू तुम्हाला, तुमच्या संसारातल्या गोष्टीत आहे ना, मसन वाट्यातली भूत असतात जवळ आपल्या मसन. घरातली माणसं काय आहे, मला हे भूतच आहे, हे पक्के लागलेले, आपल्याला मरुस तर सोडत नाहीत. परमार्थ करायला तुम्ही निघाले, ज्ञानेश्वरीला समर्पित झाले, मागे पुढे उभा राहे सांभाळे, निर्वाणे गोविंदासे मागे पुढे, काही जर साकडे पुनरे. तुम्ही ज्ञानेश्वरी हातात घ्या, ज्ञानेश्वरी तुम्ही मांडीवर घ्या, काही काळ ज्ञानेश्वरी मांडीवर घ्या. एक दिवस असा दिवस उजळतो, ज्ञानेश्वरी तुम्हाला मांडीवर घेते. आज आम्हाला इथं उभं केलंय, हे ज्ञानेश्वरीची मांडी आहे. म्हणून वक्ता ज्यावेळेला ह्या मातीचं, ते विनेकराचं नाही दर्शन घेत वक्ता, ह्या मायभूमीचं, ह्या पवित्र मातीचं तुम्हाला सांगितलं. ह्या जागेवर रामदास बाबा मनसुख, कोंडाजी बाबा डेरे, शिवाजी महाराज कधीतरी खाली रांगत खेळत आले असतील, त्या छत्रपती शिवरायांचे पाय ह्या मातीला लागलेले, त्या मातीला वंदन असतं. हे मातीला का पाळावं का? आई माफ कर, ह्या जागेवर आमचा अधिकार नाही, पण उभा राहतोय. का सांगतो तुम्हाला? हे संपूर्ण विश्व आपली गुरु माऊली ज्ञानेश्वरी तुमच्या हातामध्ये आली. ज्ञानेश्वरी तुम्हाला इथं उभा राहताना माऊलीच्या मांडीवर. आता गेल्या महिन्यामध्ये दिवाळीच्या टायमाला 7 दिवस माझी कथा ज्ञानेश्वरी माऊलीच्या समोर होती. महाराज 135 बाहेर केल्या, पण ज्यावेळेला माऊलीच्या समोर मी कथा करायचो, मला दररोज रडायला यायचं. आई वडिलांनी कुठलं पुण्य केलं असेल, मी माऊलीच्या समोर माऊलीच्या वाणीवर बोलायचा. 8 दिवस समोर माऊली माझ्याकडे बघतायत आणि मी माऊलीकडे बघतोय. मी काय बोलतोय हे मला कळायचं नाही, पण लोकांचे फोन, महाराज वा 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 काय बोललेत महाराज तुम्ही. अरे काय मी काय बोलणार आहे? अरे जिथं रेडा माऊलीने बोलवलाय, मड्याला सुद्धा माऊलीने लिहून घेतलंय, मी काय बोलणार आहे? हे त्यांनी बोलवले, ती ज्ञानेश्वरी बोलून घेते. माझा आत्मविश्वास आहे माऊलीच्या या व्यासपीठावर गादीवर ज्ञानेश्वरी हेच सर्वस्व आहे, ती सर्व करते. ज्ञानेश्वरीची ताकद. फक्त एक उदाहरण शेवटचं सांगतो मी, जेव्हा संपवतो. ज्ञानेश्वरी कशी आहे? इकडं महसोंडी नावाचं गाव आहे, शंकर महाराज बोडके, वैकुंठवासी शंकर महाराज बोडके. आणि तिथं मी 89 सालापासून जातो, आजही जातो तिथं. शंकर महाराज बोडके, दीपक महाराज वगैरे संस्थेत होते, ते गेले बिचारे. नाशिक कंपनी, तिथं मी जातो. तर त्या सप्ताहामध्ये सुरुवातीला 90-91 असा काळ ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ मी चालवायचो. सुरुवातीला ज्ञानेश्वरी पारायण 8 दिवस राहण्यात यायचं. मग वर हरभऱ्याचा ढाळा वगैरे, ते पठार भागाकडे तिकडे जायचं खायला. मी ते गव्हाळ्या माळ म्हणून बोल, माळावर सुद्धा गेलेलो जायचं. आणि मग एका माणसानं मला सांगितलं, बाबा इथं वाघ आहेत बरं का, जाऊ नका, इथं वाघ असतात म्हणजे. ते त्यांची भाषा मला काय लक्षात, ते म्हणायची यंटानी वाघ, यंटानी असं आहे का नाही अजून? यंटानी अजून आहे तिकडे तिकडे. मग तिथं गेल्याच्या नंतर म्हणले, इकडे एक वस्ती म्हणले आदिवासी लोकांची, ठाकर कास काहीतरी म्हणले, त्यांनी
एका एका बाबानं वाघणीचं पिलू धरून आणलं. मग मी असं मन लावून ऐकलं, मी जर रस्त्यावर होतो म्हणलं बाबा झाडाखाली बसू आपण. मग त्यांनी सांगितलं त्याचं बाबा पुणा बाबा नाव होतं म्हणले पुणा. आणि मग त्यानं वाघिणी व्याली आणि ती वाघिणीचं पोट रिकामं झाले. मग ती केली, भूक लागली काहीतरी खायला गेली. बाबानं काय ते शेळीचं पिलू उचललं आणलं घरी. आता घरी मुसोंडीमध्ये आणलं आणि आणल्याच्या नंतर मग त्यावेळेचे घर असे कौलाराचे घर होते. ती वाघीण ते पाहिलं दिवसभर पिल्लू कुठे आहे. ती वासावर आली रात्रीची 1 वाजता तिनं उडी टाकली त्या कौलावर. वर गेली आणि त्या पांजानं कौल बाजूला केलं, खाली एंट्री केली. तिथं जर 12-13 माणसं ते झोपलेले. ते बाबा म्हणले बाबा ते माझे आजोबा होते, कासे शेजारी होते. त्यांनी ते सांगतात ज्यावेळेला वाघीण खाली आली आणि त्या वाघिणीने असं बघितलंय लोक, त्यावेळेला काय लाईट वगैरे नव्हती, ते दिवा लावलेला असं राखेल होते चिमणीचा किंवा मग तेलावर लावलेला दिवा, त्याच्या प्रकाशात ती सगळे झोपलेले होते. ते म्हणले त्याच्यातली 2-3 जागे झाली आणि वाघिण्याचा चेहरा पाहायला ह्यांना मे मध्ये थंडी भरली अशी गेली, थरथर उडत होते. आणि 1-2 तर दोतराचा पितांबरच झाला. वाघिणीनं ढरकळे मारले मारत पिल्लाला जो पाना आलेला होता. आणि ते पिल्लू जे होता ना ते शेळीचे पिल्ल कोंडायचं काय म्हणतात त्याला, खुरावडा का काहीतरी म्हणतात बघा, खुराडा हा डाल म्हणा काय ते तुमच्या लक्षात आलं. मग ते डाल लक्षात आलं. ते डाल उचललं, तिनं पंजन वर केलं, ते बछडा घेतला आणि मला जेवढा पाना आलेला होता तेवढा पाजला. मस्त त्याच्या अंगावर इकडे तिकडे असं पंजा फिरून इकडे बघायचे. उचललं पिल्लू आणि उभा राहिले डरकाळी मारली. पुन्हा वर गेली, वर ते गेली आणि पुन्हा डरकाळी मारली. मसवंडीकर, जर तुमच्यामध्ये कोणामध्ये हिंमत असेल आज या वाघणीच्या तावडीतून तिच्या बछड्याला सोडून दाखवा, तुमची बघते. आणि वाघीण बछड्याला घेऊन निघाली. सोडविल का कोणी आता तिला तावडीतून? आहे कोणामध्ये हिंमत? दृष्टांत संपला. जो 72 पुरुष आणि महिला ज्ञानेश्वरीचा बछडा बनताय, ज्ञानेश्वरीला आई मानतात, ते हे माय ज्ञानेश्वरी. ती ज्ञानेश्वरी जशी वाघीण तिच्या बछड्याला घेऊन गेली, तसा कळी काळ जरी जीवनामध्ये आला तरी ही ज्ञानेश्वरी रूपी वाघीण हात लावू देत नाही. कळी काळाच्या दबाडातून तुम्हाला ओढून घेऊन येते. हे ज्ञानेश्वरीची ताकद आहे. याच्यासाठी ज्ञानेश्वरी माऊलीनी विश्वातले संत कानोबराय म्हणतात आपण असावे जवळ. देवाशी मान हलवायले काय हो म्हणायला तयारच नाहीत. महाराज म्हणले देवा तुला माहित आहे का मी कोण आहे? तुला माझं कोण आहे मी माहित आहे. याच्यापेक्षा सांगू मी कोण आहे यापेक्षा मी कुणाचा आहे शेवटच्या चरणात सांगतो. तू काया राखावा शब्द तुकाची राखावा कर जोडे तो कर जोडे तो आपली सेवा संपलेली आहे. वेळ आपला संपलेला आहे. बोलायला काय मी लोकांचा जर चेहरा बघितले तुम्ही सगळ्या लोकांची बघा, आता असं वाटतं की ते आत्ता बसलेत. आणि तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो माझा आत्मविश्वास आहे याच्यातला एकही माणूस डुकली घेत नाही, एकही. आणि जर तुम्ही एखादा डुकली घ्यायला दाखवला ना 1 लाख रुपये बक्षीस देतो मला. एकही दाखवा. पण डुकली लाखासाठी एखादा डुकली हाणीन तो सोडून. बघा तुम्ही एकही झोपलेलं नाही. असं वाटतं की आत्ता बसलेत.
काय सांगावं तुम्हाला, ही शिवरायांची भूमी, जन्मभूमी माझ्या छत्रपती शिवरायांची. आमचा मातृवर्ग, बंधुवर्ग बहुसंख्येने, तुमचं प्रत्येकाचं दर्शन घेणं शक्य नाही, पण इथूनच तुमचं दर्शन घेतो सर्वांचं. ही डेरेबाबांचे पुण्यस्मरण आहे, डेरेबाबांची ही मायभूमी. आमचे वायकर बाबा असतील, मनसूर बाबा असतील, यांची मायभूमी आहे. म्हणून ह्या जन्मभूमीला, या मायभूमीला किती नतमस्तक झालं तरी कमीच आहे. म्हणून सर्वांना अशी विनंती असेल, एवढा मोठा कार्यक्रम पार पडतो, तुमच्यासारखे दाते आहेत. मला सांगितलं 50 ते 60 माणसं पुढे असायचे, पण आज हजारो लोक आहेत. बसायला बघा, मंडपाच्या बाहेर पब्लिक आहे, मंडपाच्या बाहेर, आणि रस्त्यावर उभी लोक. बघा तुम्ही उठो का, याच्यासाठी ना आपल्यासारख्या दात्यांची गरज आहे महाराज. दानातून कोणी ज्ञानदान करत असेल, अन्नदान करत असेल, वस्त्रदान जे असेल, पंक्ती आहेत, सर्व आहेत, सर्वांच्या सहकार्याने हे होतं. म्हणून तुम्ही चांगली आणि शहाणी माणसं आहेत. सर्वांनी मदत करून महाराज सप्ताह एक दिवस मोठ्या मैदानात काढायची पाळी आली, आणि ते मोठ्या मैदानात, आणि ते येणार. फक्त एकच करा, एक 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 वक्ते, महाराष्ट्रातले असे वक्ते निवडून आणत जा, चांगले आणत जा. मला सुरुवातीला सांगितलं, वक्ता आणायचा, वक्ता नाही आणायचा. उगा इकडे तकडे गप्पा छापान हान ते, आमची अशी परंपरा, तुझी परंपरा पिशवीत गुंडाळून ठेव, आम्हाला माऊलीची आणि तुकोबारांची परंपरा सांग आम्हाला. म्हणून एक दिवस मैदान कमी पडेल. आदरणीय माझे गुरुबंधू, जरी वयानं लहान असले तरी ते खंडागळे महाराज, त्यांनी खूप सेवा केलेली आहे महाराज. जेवण घालण्याची, पात्र उचलण्याची, आमचे दोघे राहुल महाराज आणि ते दोघं मित्र, मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं, खूप खूप त्यांनी सेवा केलेली तिथे. म्हणून अन्नदानाला मदत करत चला. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही नुसते सांगता, पण स्वतः माझं मी पुण्य सांगू नये. मला राहुल महाराज वगैरे सांगितलं असेल किंवा सांगतील, माझ्या तोंडानं मी उच्चार करत नाही. मी काय करतो, आळंदीमध्ये झालेली सेवा माझ्या माऊलीच्या चरण कमली, माझी मातृ देवता, माझी आई ज्ञानेश्वरी, तिच्या चरण कमली झालेली सेवा समर्पित करतो आणि